मिठाचे 10 अद्भुत उपाय. आपल्या जीवनात मिठाची चव ही खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी, नुकसान होतंच. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायामुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात. चला जाणून घेऊया मिठाच्या या उपायाविषयी. नंबर 1. ज्योतिषशास्त्रानुसार लाल कपड्यात संपूर्ण मीठ किंवा मिठाची गाठ बांधून घराच्या मुख्य दरवाजावर बांधा. तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवर, मुख्य दारावर देखील ते टांगू शकता, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आत जाणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल. तसेच मीठ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवता येते. असे केल्याने मंदी संपते आणि लाभाच्या संधी उपलब्ध होतात, अशी मान्यता आहे. नंबर 2. राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि बाथरूममध्ये ठेवा. असे केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. लक्षात ठेवा की दर 15 दिवसांनी मीठ हे बदलत राहा. नंबर 3. जर कुटुंबातील सदस्यामध्ये वाद किंवा भांडणी होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाकावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरणात शुद्धता वाढते. यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात. जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवारी तरी करा. नंबर 4. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लक्षात आले असेल तर वरून चिमूटभर मीठ 7 वेळा टाकल्यानंतर ते मीठ बाहेरून फेकून द्या किंवा वाहत्या पाण्यात टाका. असे केल्याने दृष्टीदोष दूर होतो असे मानले जाते. तसेच कोणताही वैयक्तिक अडथळा दूर करण्यासाठी मूठभर बारीक मीठ घ्या आणि संध्याकाळी डोक्यावर आदळल्यानंतर दरवाजाबाहेर फेकून द्या. हे सलग 3 दिवस करत राहा. नंबर 5. काचेच्या ग्लासमध्ये मीठ आणि पाणी मिक्स करून घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवा आणि नंतर त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा. जेव्हा जेव्हा पाणी सुकते तेव्हा ग्लास स्वच्छ करा आणि नंतर पुन्हा मीठ घाला आणि पाणी भरा. असे केल्याने पैशाचा ओघ कायम राहतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. नंबर 6. जर पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून भांडण होत किंवा वाद होत असेल तर तुमच्या बेडरूममध्ये जाड किंवा खडे मिठाचा तुकडा ठेवा आणि मग महिन्यातून एकदा बदलत राहा. असे केल्याने वैवाहिक जीवन सुधारेल आणि प्रेम कायम राहील. नंबर 7. जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यांची तब्येत ही खराब असेल तर त्यांच्या झोपण्याच्या खोलीच्या डोक्यावर एका भांड्यात शेंगदाण्याचे काही तुकडे ठेवा. परंतु ज्यांची तब्येत खराब आहे त्यांचे डोके पूर्वेकडे असले पाहिजे. नंबर 8. यासोबतच अन्नामध्ये फक्त रॉक मीठ किंवा काळे मीठ वापरावे तर सामान्य मिठाचा वापर कमीत कमी करावा. असे केल्याने आरोग्य लवकर सुधारण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे घरातील अशांत वातावरणही शांत होऊ लागेल. नंबर 9. घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यासाठी प्रत्येक कोपऱ्यात काचेच्या प्लेटमध्ये सैंधव मिठाचा तुकडा ठेवा.
यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरात सुख समृद्धी नांदते. नंबर 10. 1 महिन्यानंतर जुन्या मिठाचा तुकडा काढून टाका आणि नवीन तुकडा ठेवा. असे केल्याने घरामध्ये शांतता राहील आणि किरकोळ वाद कमी होतील. दुसरीकडे मानसिक अस्वस्थता दूर होईल. यासोबतच नकारात्मकताही दूर होईल. नंबर 11. मीठ नेहमीच काचेच्या भांड्यात ठेवावे आणि त्यात पूजेच्या 4 ते 5 लवंगा ठेवा. यामुळे मिठात ओलावा राहत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या घरात धनाची आवक आणि समृद्धी राहते. नंबर 12. शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी. यासाठी फार नाही तर केवळ चमचाभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल. तिचा आशीर्वाद मिळेल. गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता. नंबर 13. शनिवारी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे. पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा. हा उपाय त्या दिवसापुरताच करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.